हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू द अनदर यूट्यूब व्हिडिओ. आम्ही आज निघालो आहे. कुठं चाललोय? वेळेश्वरला निघालो. आज ड्राईव्ह मनू करणार आहे. मनूनी गाडी काढली आता. इथून खूप अवघड आहे गाडी काढणं, पण मनूचे ड्रायव्हिंग स्किल्स खूप चांगले. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे सातगाव पठारा जवळील कुरवंडी येथील वेळेश्वर मंदिरात. हे ठिकाण खूपच शांत, निसर्गाच्या सानिध्यात आणि मनाला शांती देणार आहे. चला तर मग माझ्यासोबत हा सुंदर प्रवास अनुभवूया. मंदिराकडे जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक पेठ मार्गे आहे आणि एक कोळवाडी कोटमदरा मार्गे आहे. आम्ही आलो आहोत कोटमदरा मार्गे. आता आपण वेळेश्वर मंदिराच्या दिशेने जात आहोत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेली हिरवळ, मोकळी हवा आणि शांतता. पावसाळ्यात तर हा परिसर अजूनच सुंदर दिसत असेल. हे मंदिर डोंगरावर आहे आणि जाताना रस्ता खूपच लहान आहे. पण वरती जातानाच जे आजूबाजूचं दृश्य तुम्हाला दिसतं ना, ते खरंच खूप सुंदर आहे आणि असं वाटतं की डोळ्यांनी हे सगळं टिपून घ्यावं. तर आम्ही आता मंदिराच्या इथं पोहोचलोय आणि मनू गाडी पार्क करते. गाडी पार्क केली आहे. आता आम्ही मंदिराकडे निघतोय. वाव, केवढं मस्त व्ह्यू आहे. तर आमच्या ड्रायव्हरने आम्हाला इथपर्यंत सेफ आणलंय. हे मंदिर आहे, ह्या मंदिरात जायचं आपल्याला आणि हे पार्किंग आहे. खूप मोठं पार्किंग आहे. आता जानेवारीचा महिना आहे म्हणून इथे जास्त गर्दी नाहीये. पण जेव्हा आपण श्रावणामध्ये येतो ही पार्किंग पूर्णपणे भरलेली असते. स्वच्छ हवा, एकदम शांतता, इथला निसर्ग खूपच सुंदर आहे. आणि हा हवेचा आवाज. हे क्षेत्र वेळेश्वर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही आता मंदिराच्या दिशेने जात आहोत. मंदिर अजून थोडं वरती आहे. इथून काही पायऱ्या चढून आपल्याला मंदिराच्या दिशेने जायचं आहे. वेळेश्वर मंदिर हे शिव भगवानाला अर्पित आहे. स्थानिक लोकांची या महादेवावर खूप श्रद्धा आहे. श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला इथे विशेष गर्दी असते. असं म्हणतात की इथे मनापासून केलेली प्रार्थना नक्की पूर्ण होते. शिवलिंगाच्या वरती गोल घुमट आहे. गाभाऱ्याच्या समोर नंदी आहे. आता आपण निघालो आहोत देवीच्या मंदिराकडे, जे शिवमंदिराच्या बाजूलाच आहे. आंबेगाव तालुका हा निसर्गाने नटलेला सुंदर असा तालुका आहे. समोर तुम्ही आभाळ बघा, किती स्वच्छ स्पष्ट तुम्हाला सगळं दिसतं इथे. इथं पाऊलं होती ना ग मम्मी? नाव कोरलेली त्यांनी जुनी तेवाडी लिहिलंय. आणि बाजूलाच वेळेश्वर असं कोरलेलं आहे. इकडच्या साईडला. आणि तुम्ही एकदा व्ह्यू बघा, मी व्ह्यू दाखवते. वाव, काय भारी व्ह्यू आहे. पूर्ण मोकळं आभाळ आहे. कुठंच असा धूळबीळ असं काय नाही. एकदम क्लीन वातावरण आहे सगळं. सगळी घरं दिसत आहेत, सगळीकडचे डोंगर. हा आहे आपला सह्याद्री. सह्याद्रीच्या पर्वतरांगात इथं शेततळ आहे. मी वाघ आला तर तिकडे शंकराचं मंदिर आहे आणि इथं कळमजाईचं मंदिर आहे. आणि हा वाघोबा. हा वाघोबा आहे आणि इथं राक्षस आहे. सगळीकडेच असतो राक्षसाचा. थंडी आहे, पण इकडे पहा ना, आतमध्ये अजिबात थंडी वाजत नाही. आणि तरी पण अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि हे जुनं, मम्मी हे मंदिर जुनं आहे की नवीन आहे? हे दगडाचं बांधकाम आहे. रिकन्स्ट्रक्शन करतात ते. नवीन बांधकाम आहे का? मला वाटलं होतं हे पण मंदिर. आतमध्ये फील केलं का, आतमध्ये खूप वॉर्मनेस आहे आणि बाहेर खूप थंडी आहे. हा सगळा फॉरेस्टचा एरिया आहे. इकडनं सगळा एरिया दिसतोय. इवन तिकडच्या साईडला मंचर आहे, या साईडला भीमाशंकर आहे, कोळवाडी, कोटमदरा आणि तिकडच्या साईडला पुणे.
आपण निघूया. एकदम मस्त वातावरण आहे. टाकी दिसते ना तुला तिकडनं? ती पांढरी टाकी तिकडची. आता हे सगळं गवत दिसतंय ना तुला, पठार. हा. तो सगळा पठार आपला आहे. हा, आपल्याला आपण अजून तिथं कधी शेतीच केली नाही, पहिली लोक करायची. तो सगळा आपला हा, पठार ते आहे. गवत आहे, ते सगळं गुरं आहेत त्याच्यात, गुरं चालतात. तो सगळा पठार आमचा आहे. हा, सगळं. बापरे. पण मग का करत नाही मम्मी? तिथं पहिली लोक आवत उचलून घेऊन यायचे ना ग, आणि फॉरेस्ट आता रस्ता करून देत नाही. हा. बरोबर. वरच्या साईड. करत होते तर ते हे आले, मध्ये आले, त्यांनी नाही रस्ता तिथं बनवून दिला. हा, त्याच्यामुळे आता सगळे लोक कुणीच नाही करत. गवत कापून नेतात ना. गवत नाही, हे गुरं गुरं चारायला आता ते फक्त. तो पठार आहे फक्त गुरं चारण्यासाठी राहिलाय. पहिली लोक शेती करायची. हा, हे दीपस्तंभ. आणि ह्या साईडला आहे मंदिर. खूप चांगलं मेंटेन ठेवलंय आणि स्वच्छता खूप आहे सगळीकडे. आणि आम्ही आता निघण्यासाठी तयार आहे, पण त्याच्या आधी आम्ही तिकडे जाऊन येणार आहे. तोपर्यंत आमचा ड्रायव्हर आमच्यासाठी इथंच वेट करणार आहे. आम्ही तिकडे जाऊन आलो. तू आणि पप्पा थांब तोपर्यंत इथंच. मम्मी आणि मी जाऊन आलो तिकडे. यायचं का तुम्हाला? पप्पा आले असते ना, खाली ते एक मंदिर होतं. अरे खाली पण मंदिर आहे. दत्ताचं मंदिर आहे. अच्छा, पप्पांनी आलं पाहिजे ना सोबत आपल्याला. नको खाली नको जायला आता. तिकडं पण लोक आहेत. तिकडं पण आहे, तिकडच्या साईडला पण आहे. इकडे इकडे मम्मी इकडे जागा. ते वाव, केवढं भारी आहे सगळं. ऍक्च्युली इथं फोटो शूटला पण लोकेशन खूप भारी आहे बरं का. लोकांना अजून माहित नाहीये हे लोकेशन्स वगैरे, पण इथं फोटो शूटसाठी सनसेटला वाव बघ केवढं भारी दिसते तिकडनं मम्मी. मामीचं गाव आहे खाली. हो का, बुरशेवाडी. हो, खाली बुरशावाडी. ओ हो, लुक ॲट दिस ब्युटिफुल व्ह्यू. लोक असा व्ह्यू पाहण्यासाठी लोणावळा महाबळेश्वरला जातात, पण तुम्ही हा व्ह्यू बघा. ओ माय गॉड, इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. बाप रे, तुम्ही बघू शकता दूर दूरपर्यंत तुम्हाला सगळीकडचे डोंगर दिसतील. तिकडे नदी आहे, ती नदी तुम्हाला दिसेल. सगळीकडचं स्वच्छ वातावरण आहे इथे, आणि इतकं भारी वाटतंय ना इथे, की इथंच बसावं असं वाटतंय. इतकी सुंदर जागा आहे ही, आणि लोक अजून कशी येत नाहीयेत मला खरंच कळत नाहीये. लोणावळा महाबळेश्वर ह्याच्या पुढे फिका आहे. विचार करा, पावसाळ्यात कसलं भारी दिसत असेल हे. मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच सुंदर ठिकाणी व्लॉग मध्ये.